नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 9 ऑगस्ट 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? अलीकडेच कोणत्या व्याघ्र प्रकल्पामध्ये वीज निर्मितीसाठी पवन टर्बाइन विंड टर्बाइन बसवण्यात आलेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाइप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, पेरियार व्याघ्र प्रकल्प. पेरियार टायगर रिझर्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्या व्याघ्र प्रकल्पामध्ये वीज निर्मितीसाठी पवन टर्बाइन विंड टर्बाइन बसवण्यात आलेला आहे. मला फक्त कमेंट करून सांगा, हे जे काय पेरियार व्याघ्र प्रकल्प आहे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? क्लिअर? आता बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? महिलांविरुद्धच्या सायबर गुन्ह्यांशी लढण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाकडून टिंबटिंबमध्ये डिजिटल शक्ती केंद्राचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी फॉर नवी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, या ठिकाणी रेखा शर्मा कोण आहेत? तर चेअरपर्सन आहेत, अध्यक्ष आहेत. कशाच्या? तर NCWच्या, म्हणजेच काय, नॅशनल कमिशन फॉर वुमन. याच्या या कोण आहेत? चेअरपर्सन आहेत, अध्यक्ष आहेत. त्यांनी काय केलेलं आहे? तर डिजिटल शक्ती केंद्राचं उद्घाटन केलेलं आहे. कशासाठी केलेलं आहे? तर महिलांविरुद्धच्या सायबर गुन्ह्यांशी लढण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाकडून या ठिकाणी डिजिटल शक्ती केंद्राचे उद्घाटन करण्यात आलं आहे. गोष्टी समजतात? ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. कोणते राज्य अलीकडेच आपत्ती व्यवस्थापन विमा प्रदान करणारे देशातील पहिले राज्य बनलेले आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नागालँड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर नागालँड राज्य सरकार या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन विमा प्रदान करणारे देशातील पहिले राज्य बनलेले आहे. ठीक आहे, या ठिकाणी प्रथम घटनेबद्दल बोलण्यात आलं, प्रथम गोष्टीबद्दल बोलण्यात आलं. तर लगेच काय करूया, लेटेस्ट जे काही फॉर द फर्स्ट टाइम या ठिकाणी घटना घडलेल्या आहेत आपल्या भारतामध्ये त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. भारतातील पहिले वैद्यकीय संस्थात्मक संग्रहालय उघडण्यात आलं चंदीगडमध्ये. देशातील पहिले अनाथ वकील बनलेले आहेत आपले अश्विन आगवाने. पहिली बॅटरी स्टोरेज गिगा फॅक्टरी उघडण्यात येणार आहे जम्मू काश्मीरमध्ये. पहिले संविधान उद्यान पुण्यामध्ये. पहिले स्वदेशी बॉम्बर मानवरहित विमान ज्याचं नाव आहे FWD-200B विकसित करण्यात आलं बेंगलोरमध्ये. पहिल्या खगोल पर्यटन मोहिमेचे नाव आहे नक्षत्र सभा, सुरुवात केली उत्तराखंडने. हार्वर्ड प्रोग्राम सुरू करणारे पहिले भारतातील विद्यापीठ बनले आहे चंदीगड विद्यापीठ. जगातील पहिले 100% बायोडिग्रेडेबल पेन विकसित केला आहे भारताने. मासिक पाळीच्या सुट्टीचे धोरण सुरू करणारे देशातील पहिले उच्च न्यायालय ठरलं आहे सिक्कीमचं. पहिल्या नाईट स्ट्रीट रेसिंग इव्हेंट सुरू करण्यात आली होती या ठिकाणी चेन्नईमध्ये. आणि आपत्ती व्यवस्थापन विमा प्रदान करणारे देशातील पहिले राज्य आहे नागालँड. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. कोणत्या राज्य सरकारने सर्व पिकांची किमान आधारभूत किंमत MSP याच्यावरती खरेदी करण्याची घोषणा केलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर हरियाणा राज्य सरकारने सर्व पिकांची किमान आधारभूत किंमत या ठिकाणी त्याच्यावरती खरेदी करण्याची घोषणा केलेली आहे. याच्यामध्ये 2 पॉइंट लिहून घ्या. नाचणी, सोयाबीन, काला तीळ, करडई, बार्ली, मका, ज्वारी, ताग, कोपरा आणि मूग अशा प्रकारची 10 पिकं ज्याला आपण उन्हाळी पिके म्हणतो त्याच्यामध्ये राज्यामध्ये MSP वरती खरेदी केली जाणार आहे. या पिकांच्या किमान आधारभूत किमतीवरती खरेदीचा सर्व खर्च हरियाणा राज्य सरकार उचलणार आहे. या गोष्टी सुद्धा तुम्हाला साईडला लिहून घ्यायच्या आहेत. तर पर्याय क्रमांक बी, हरियाणा राज्य सरकारने सर्व पिकांची MSP वरती खरेदी करण्याची या ठिकाणी घोषणा केली आहे. हरियाणा ज्या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1966 ला झाली. मुख्यमंत्री आहेत नायब सिंह सैनी, राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रय आणि राजधानी आहे चंदीगड. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत काळेसर आणि सुलानपूर आणि 3 महत्त्वाचे धरण आहेत कौशल्या, अनाकपूर आणि ओट्टू बॅरेज. पुढचा प्रश्न. कोणत्या राज्यातील किंवा केंद्रशासित प्रदेशातील लाहोल स्पिती जिल्ह्यामध्ये डिसेंबर 2025 पर्यंत
एक्स बँड डॉपलर हवामान रडार स्थापित केले जाणार आहे? चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तुम्हाला नवीन शब्द वाटत असेल एक्स बँड डॉपलर हवामान रडार, याच्या मागचा अर्थ काय? तर हे अशा प्रकारचे एक रडार आहे जे हवामान विभागाला नैसर्गिक आपत्तींबाबतीत अचूक अंदाज आणि माहिती या ठिकाणी प्रदान करणार आहे. रडारच्या साहाय्याने वेगवेगळ्या उंचीवरच्या भागामध्ये हवामान तसेच आपत्तीशी संबंधित अचूक माहिती हिमाचल प्रदेशला प्राप्त होईल, ज्यामुळे आपत्तींचे अंदाज आणि प्रभावी नियंत्रण करण्यासाठी याचं या ठिकाणी मदत होणार आहे. पर्याय क्रमांक ए हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. हिमाचल प्रदेश ज्या राज्याची स्थापना 25 जानेवारी 1971 ला झाली. नवीन मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुखू, नवीन राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ल आणि राजधानी आहे शिमला. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत ग्रेट हिमालयीन, पिनी व्हॅली आणि सिम्बलबारा, आणि 3 महत्त्वाचे धरण आहेत पांडोह, चमेरा आणि नाथपा झाकरी. हिमाचल प्रदेशबद्दल 2 एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या, एक्झामला ऑलरेडी विचारलेले आहेत. 100% घरांमध्ये LPG कनेक्शन देणारे पहिले राज्य आहे हिमाचल प्रदेश, आणि ई पंचायत पुरस्कार 2020 या ठिकाणी जिंकलेला आहे हिमाचल प्रदेशने. क्लिअर? पुढचा प्रश्न क्रमांक 5. नुकतेच FIDE फाईड इंडिया झोनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? पर्याय क्रमांक डी संजय कपूर असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी फाईड इंडिया झोनच्या चेअरमॅन पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात, तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती आपण एकदा नजर टाकूया. लिहून घ्या. सिडबीचे नवीन MD आणि CEO बनलेत मनोज मित्तल. UPSCचे नवीन अध्यक्ष बनलेत प्रीती सुदान. 21वे या ठिकाणी महाराष्ट्राचे राज्यपाल बनलेत CP राधाकृष्णन. त्यानंतर आसाम रायफलचे नवीन महासंचालक बनलेत लेफ्टनंट जनरल विकास लाखेरा. मी आत्ता सांगितलं महाराष्ट्राचे 21वे राज्यपाल बनलेत CP राधाकृष्णन. BSFचे अतिरिक्त महासंचालक बनलेत दलजीत सिंग चौधरी. आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष बनलेत मोहसिन नकवी. भारत अमेरिका अंतराळ स्थानक मोहिमेसाठी मुख्य अंतराळवीर म्हणून या ठिकाणी शुभांशु शुक्ला यांची निवड झाली. आणि फाईड इंडिया झोनचे अध्यक्ष बनले संजय कपूर. पुढचा प्रश्न, राज्यातील लव्ह जिहादच्या गुन्हेगाराला कायदा आणून जन्मठेपेची शिक्षा देण्याची घोषणा कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. खूप चांगला हा निर्णय आहे, डिसिजन आहे. तर या ठिकाणी आसाम राज्यातील लव्ह जिहादच्या गुन्हेगाराला कायदा आणून लॉ आणून तो इम्प्लिमेंट करून जन्मठेपेची शिक्षा देण्याची घोषणा या ठिकाणी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे. आसाम ज्या राज्याची स्थापना 26 जानेवारी 1950 ला झाली. मुख्यमंत्री आहेत हिमंता बिस्वा शर्मा, राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य आणि राजधानी आहे दिसपूर. या ठिकाणी 5 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत काझीरंगा, मानस, डिब्रू सैखोवा, रायमोना आणि देहिंग पटाई, आणि 2 महत्त्वाचे धरण आहेत पगलडिया आणि सुबानसिरी. पुढचा प्रश्न, अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री माया सन्मान योजना सुरू केलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी झारखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. कशासाठी ही योजना सुरू करण्यात आली? लिहून घ्या. राज्यातील पात्र महिलांना इलिजिबल वुमन्सला आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा याच्या मागचा उद्देश आहे. या योजनेमध्ये पात्र महिला लाभार्थ्यांना राज्य सरकारकडून थेट बँक खात्यामध्ये दरमहा 1000 रुपये या ठिकाणी दिले जाणार आहेत. झारखंड राज्य सरकारने ही घोषणा केली आहे. ज्या राज्याची स्थापना 15 नोव्हेंबर 2000 साली झाली. मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन, राज्यपाल आहेत संतोष कुमार गंगवार आणि राजधानी आहे रांची. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बेटला, हजारीबाग आणि डालमा, आणि 3 महत्त्वाचे धरण आहेत मॅथॉन, चंदील आणि पंचेर. पुढचा प्रश्न, नागासाकी दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर आजच्याच दिवशी दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो 8 ऑगस्टला आपण या ठिकाणी नागासाकी दिवस म्हणून साजरा करतो. 2 दिवसापूर्वी आपण 6 ऑगस्टला या ठिकाणी हिरोशिमा डे म्हणून साजरा केलेला आहे. ठीक आहे, 8 ऑगस्टला नागासाकी दिवस असतोच, परंतु अजून एक दिवस असतो जागतिक आदिवासी दिवस. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, या ठिकाणी आपण एकदा काय करूया, हिरोशिमा दिवस आणि नागासाकी दिवस याच्याबद्दल या ठिकाणी एकदा नजर मारूया. याच्यावरती ऑलरेडी प्रश्न विचारलेले आहेत. जसं की जपानमधील हिरोशिमा या शहरावरती 6 ऑगस्ट 1945 रोजी अणुबॉम्ब टाकण्यात आला. या बॉम्बचे जनक डॉक्टर ओपेनहायमर होते. पहिला अणुबॉम्ब 6 ऑगस्टला टाकण्यात आला हिरोशिमा शहरावरती, आणि दुसरा बॉम्ब 9 ऑगस्टला नागासाकी शहरावरती. जो हिरोशिमा शहरावरती बॉम्ब टाकण्यात आला त्याचं नाव होतं लिटल बॉय, आणि जो नागासाकी शहरावरती बॉम्ब टाकण्यात आला त्याचं नाव होतं फॅटमॅन. शेवटचा पॉईंट, भारताने 18 मे 1974 रोजी अणुस्फोटाची यशस्वी चाचणी केली आहे, परंतु
तरीही भारत हा देश एकमेव असा अपवाद आहे जो अणुशक्तीच्या संहारक भूमिकेला स्टार्टिंग पासून या ठिकाणी विरोध करत आहे। ही सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। पुढचा प्रश्न, 2024 फॉर्च्यून ग्लोबल 500 यादीमध्ये सर्वोच्च स्थानावरती असलेली भारतीय कंपनी कोणती आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, RIL म्हणजेच रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। जर तुम्हाला असं विचारलं ग्लोबली रिलायन्सची रँकिंग कितवी आहे, तर ग्लोबली रिलायन्सची रँकिंग या ठिकाणी 86 क्रमांक आहे, परंतु भारताच्या कंपन्यांच्या यादीमध्ये 1 नंबरला आहे। पहा या ठिकाणी आपण पाहूया आपल्या प्यारा भारतामध्ये जे काही सर्वोच्च कंपन्या आहेत ज्या की फॉर्च्यून 500 यादीमध्ये आहेत त्याच्यानुसार भारतातील 1 नंबरला आहे, 1 नंबरला रिलायन्स इंडस्ट्रीज, 2 नंबरला आहे LIC, 3 नंबरला आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, 4 नंबरला आहे SBI आणि 5 नंबरला आहे ONGC। हे झालं भारतातील टॉप कंपन्यांबद्दल। जर तुम्हाला असं विचारलं या ठिकाणी ग्लोबली जे काय मग 1 नंबरला कंपनी आहेत त्यांची नावे काय आहेत, तर वॉलमार्ट ही अमेरिकेची कंपनी आहे, ती आहे 1 नंबरला, 2 नंबरला आहे अमेझॉन अमेरिकेचीच आहे, 3 नंबरला आहे स्टेट ग्रिड चायनाची आहे, 4 नंबरला आहे सौदी अरमॅको सौदी अरेबियाची आहे आणि 5 नंबरला आहे सिनोपेक चायनाची आहे। पुढचा प्रश्न, भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने ई-सक्ष, न्याय सेतू आणि न्यायश्रुती आणि ई-समन ॲप्लिकेशन लॉन्च केलेले आहेत? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गृह मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स। बरोबर, त्यांनी या ठिकाणी काय केलेलं आहे, ई-सक्ष, न्याय सेतू, न्यायश्रुती आणि ई-समन ॲप लॉन्च या ठिकाणी केलेले आहेत। देशातील 3 नवीन गुन्हेगारी कायद्यांची सुरळीत इम्प्लिमेंटेशन अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी हे ॲप्लिकेशन लॉन्च करण्यात आले आहेत। पुढचा प्रश्न, कोणत्या पुरुष टेनिसपटूने सर्वाधिक वेळा जागतिक क्रमवारीमध्ये प्रथम क्रमांकाचा या ठिकाणी खेळाडू होण्याचा विक्रम केलेला आहे? तर पर्याय क्रमांक बी, नोवाक जोकोविच असं त्यांचं नाव आहे। 3-4 पॉईंट लिहून घ्या। सेर्बियन टेनिसपटू आहेत नोवाक जोकोविच, हे गोल्डन स्लॅम जिंकणारे इतिहासातील 5वे टेनिसपटू ठरलेले आहेत। पॅरिस फ्रान्समध्ये झालेल्या 33व्या उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये त्यांनी मायावी ऑलिम्पिक या ठिकाणी सुवर्णपदक जिंकलेलं आहे। आणि तिसरा पॉईंट, याआधी त्यांनी ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विम्बल्डन तसेच US ओपन या टेनिसच्या ग्रँड स्लॅमचे एकेरीचे विजेतेपद देखील या ठिकाणी पटकावलेले आहेत। तर त्यांचं नाव आहे नोवाक जोकोविच, जे आहेत सेर्बियन देशाशी निगडीत आणि ते या ठिकाणी टेनिस या खेळाशी संबंधित आहेत। क्लिअर? अशा प्रकारे शेवटचा प्रश्न, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कोणत्या देशाची महिला खेळाडू ज्युलियन आल्फ्रेडने 100 मीटर शर्यतीमध्ये सुवर्ण पदक जिंकलेले आहे? तर पर्याय क्रमांक ए, सेंट लुसिया असं त्यांचं नाव आहे। त्या देशातील या महिला खेळाडू आहेत, त्यांनी या ठिकाणी 100 मीटर शर्यतीमध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे। सर्व गोष्टी लक्षात आल्या? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न। उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला। आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न काय आहे? प्रश्न, रोहन बोपन्ना हे खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? क्रिकेट, टेनिस, फुटबॉल की नेमबाजी? तर ज्या पण विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे। आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन करणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे। लगेच आपण काय करूया, ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया। लिहून घ्या, 1 ऑगस्ट भरपूर महत्त्वाचे दिवस आहेत। राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस, लोकमान्य टिळक पुण्यतिथी, अण्णाभाऊ साठे जयंती, वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस। 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह, 6 ऑगस्ट हिरोशिमा दिवस, 7 ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिवस आणि भालाफेक दिवस, 8 ऑगस्ट भारत छोडो आंदोलन दिवस, 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस, 10 ऑगस्ट जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस, 12 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस, 13 ऑगस्ट जागतिक अवयवदान दिवस, 15 ऑगस्ट 2024 ला आपण 78वा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत आपल्या प्यारा भारताचा। 19 ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस, 20 ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस, 26 ऑगस्ट महिला समानता दिवस आणि 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस। क्लिअर?